केलेली सेवा स्वामी व्याजासह परत करतात। त्यांना आवडते ती निर्मळ मनाची भक्ती। कधी कुणाचा हेवा नको, कोणाची निंदा नको, आपल्या पदरी जे आहे त्यात समाधान वाटणे, या गोष्टींमुळे आपण स्वामींच्या खूप जवळ राहतो। स्वामींना जे दिसते ते आपल्याला दिसत नाही। वेळ आली की समजते स्वामींची लीला अगाध आहे। मित्रांनो, खरंच स्वामींची लीला अगाध आहे। एकदा तुम्ही अनुभव घेऊन बघा। स्वामींची केलेली कोणती सेवा कधीच वाया जात नाही। प्रत्येक सेवेचे फळ स्वामी महाराज देतात। काही वेळेस उशीर होईल, पण सेवेचे फळ हे मिळणारच। निस्वार्थ वृत्तीने केलेली सेवा स्वामी माऊलींना खूप प्रिय असते। म्हणून मनात कोणतीही शंका न ठेवता तुम्ही प्रत्येक प्रार्थना केली पाहिजे। आयुष्यात कधीही कसली चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका, कारण त्यापेक्षा मोठा निवारा ब्रह्मांडात कोणताच नाही। श्री स्वामी समर्थ असे एक कमेंटमध्ये नक्की लिहा। तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण हो, हीच भगवंता कृपा व हीच भगवंता चरणी प्रार्थना। भगवंताच्या नावामध्ये भगवंताचे स्मरण साठलेले आहे। भगवंताचे नाम आणि त्यावरील श्रद्धा यांच्या संगमामध्ये भगवंताची भक्ती उदय पावते। भक्ती म्हणजे भगवंताबद्दल अनुरक्ती म्हणजे उत्कट प्रेम। हे एक रसायन आहे, त्यामध्ये मोठी शक्ती साठलेली असते। ते प्रेम मनाच्या तळाशी पोहोचते व तेथे असलेल्या अविद्येचा पडदा फाडून स्वस्वरूपाशी भिडते। भगवंताच्या दर्शनाच्या आड येणारे सारे प्रतिबिंब दूर करते व दिव्य प्रेम कसे संपादन करावे याचे अगदी स्पष्ट व खात्रीचे मार्गदर्शन करते। मित्रांनो, एक लक्षात ठेवा, तुम्ही भगवंताच्या चरणी अर्पण होऊन जावा आणि निस्वार्थ भक्तीने त्याची पूजा अर्चना करा आणि आपल्या आई वडिलांना कधी विसरू नका। मित्रांनो, आपल्याला आई या गोष्टीचा अर्थच माहीत नसतो। आई ती आहे म्हणून हे विश्व आहे, ती आहे म्हणून घराला घरपण आहे, ती आहे म्हणून नात्यात जिवंतपणा आहे। तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे। म्हणून आपण स्वामींनाही आई म्हणतो। म्हणून स्वामींनाही तुम्ही असेच केले पाहिजे, त्यांची सेवा भरपूर केली पाहिजे व निस्वार्थ मनाने केली पाहिजे। मृत्यू कधी येईल, कसा येईल हे कोणी सांगू शकत नाही। म्हणून जे मिळालंय आयुष्य ते भरभरून जगणं हेच खरं आयुष्य। माझं तुझं काही नाही, हे धन आहे परक्याचं, हे लक्षात ठेवा। तुमचं धन कुठेही वरती घेऊन जाणार नाही, सगळं इथंच राहील। म्हणून मोकळे मनाने जगा। जेव्हा ईश्वराने मनुष्याची निर्मिती केली तेव्हा त्याने मनुष्याला 3 पाने दिलेत। पहिल्या पानावर जन्म लिहिले, तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिले, दुसरे पान कोरेच ठेवलं। त्यावर काय लिहायचं हे मनुष्यावर ठेवले। मनुष्य जसे कर्म करतो तसे त्याचे पान भरत जाते। या दुसऱ्या पानालाच जीवन असे म्हणतात। मित्रांनो, म्हणून जीवन हे कायम आनंदाने जगा। अहंकारात आणि संस्कारात एवढाच फरक असतो। नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो, त्याचे नाव अहंकार, आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो, त्याचं नाव संस्कार। हे नेहमी लक्षात ठेवा। स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो। म्हणून प्रत्येकाला मदत करत चला, तेही तुम्हाला तितक्या श्रद्धेने आशीर्वाद देतील व तेच आशीर्वाद तुम्हाला पुढे कामी येतील। जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देत बसू नका, मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजवत राहतो त्याच्या समोर निरुत्तर राहू नका, कारण हक्काने बोलणार तुम्हाला जीव लावत असतो, तर तुमच्यावर हक्क गाजवणारा तुम्हाला कमजोर समजत असतो। मित्रांनो, जेव्हापासून माणसांनी सज्जनपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली तेव्हापासून मी देवाला एकच विनंती करतो की देवा, मी जशी आहे तशीच बरी आहे। मला चुकूनही याच्या इतकं सज्जन कधी करू नकोस, कारण माझ्याकडून कुणाचे भले नाही झाले तरी चालेल, पण माझ्यामुळे कुणाचे वाईटही होणार नाही एवढंच समाधान शेवटच्या श्वासापर्यंत राहू दे। म्हणून कोणीही व कसेही वागले तर आपण तसे वागू नये। आपण नेहमी चांगलेच कर्तव्य व काम करत राहावे। जगणं खूप सुंदर आहे, सतत सतत रुसू नका। एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका। सगळं काही मनासारखं होत असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका। सुटतात आणि काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका। हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका, हे लक्षात ठेवा। चालता चालता कधीतरी ठेस लागणारच। जगायचं म्हटलं तर दुःख हे असणारच। ठेस लागणार म्हणून चालणं का सोडायचं? दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं?
दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधायचं. आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं. याला जगणं असे म्हणतात. मित्रांनो, जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःलाच वाचवण्यात कमी पडतो, आणि जो दुसऱ्याला वाचवण्यात प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाईट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो विचारांवरून ठरत असतो. तर मग कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही. व चांगली कर्म करत राहा व कुणाचे वाईट विचार मनात आणू नका. जन्मामध्ये श्रेष्ठ मानव जन्म. स्वामींची सेवा करा तुम्ही आजन्म. स्वामी नाम किती असे गोड, मधचाही नाही काही मोल. प्रपंचामुळे कमी होते सेवा, म्हणून येतो पुन्हा नरजन्म. मागच्या जन्माची सेवा पूर्ण करून घ्यावी, पुन्हा जन्म मिळाला तर तुमची सेवा घडावी. नाम तुमचे घेता दुःखाची वाट सुखी होते. दुःख कमी नाही झाले तरी सोसायचे बळ मिळते. जे हवे असते ते जरी मिळत नाही, आपल्यासाठी चांगले ते स्वामी देई. जाणारा प्रत्येक क्षण तुमच्या इच्छेने जातो, म्हणूनच येणारा प्रत्येक क्षण सुखदायक वाटतो. आधार असला की हिंमत मिळते, अंधारातही प्रकाशाची वाट मिळते. स्वामी आधार तुमचा असला की अमावस्येलाही पौर्णिमेचा प्रकाश मिळतो. तुमच्या नामात स्वर्गाचा सहवास लाभतो. स्वामी तुमचे तेज सूर्यचंद्राच्या पलीकडे, तुमच्या कृपेचा सागर समजण्याच्या पलीकडे. हे असे माझे स्वामी आहेत. त्यामुळे तुम्ही स्वामींना समजून घेतले पाहिजे व त्यांचे निस्वार्थपणे नामस्मरण केले पाहिजे. आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्याला नकळत टळून जातात. ते टळलेले संकट म्हणजे गुरुकृपा. गाडीवरून जाताना कोणाला तरी धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो, ते सावरणे म्हणजे गुरुकृपा. एक वेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले 2 वेळचे जेवण व पोटभर जेवण म्हणजे गुरुकृपा. कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्यात निर्माण होते, ती ताकद म्हणजे गुरुकृपा. आता सर्व संपले असे वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते, ती म्हणजे उमेद म्हणजे गुरुकृपा. अडचणींमध्ये सर्व साथ सोडून गेले असताना तू लढ, आम्ही आहोत सोबत, हे गुरुबंधूचे शब्द म्हणजे गुरुकृपा. पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे गुरुकृपा नव्हे, ते नसताना आयुष्यात आलेले समाधान म्हणजे गुरुकृपा. म्हणून सर्वच काही पैसा नसतो. गर्वाचे घर हे नेहमी खाली असते. त्यामुळे गर्व करू नका व उत्मात करू नका. शांत स्वभावाने आपलं आयुष्य जगा व आयुष्यात खूप आनंदी राहा. मित्रांनो, स्वामी म्हणजे एका दिव्याने दुसऱ्या दिव्याला प्रज्वलित केलेला क्षण. स्वामी म्हणजे मीपणापासून अलिप्त मन. स्वामी म्हणजे प्रेमळ भक्ती. स्वामी म्हणजे अंतरात्म्याची शक्ती. स्वामी म्हणजे एक दिव्य तेजाची लाट. स्वामी म्हणजे मोक्षाची सोपी वाट. स्वामी म्हणजे हृदयातील पाझर. स्वामी म्हणजे भक्तांसाठी न सरणारा कृपेचा सागर. स्वामी म्हणजे वाईटासाठी शस्त्र. स्वामी म्हणजे जखमा बरे करणारे वस्त्र. स्वामी म्हणजे आईची माया. स्वामी म्हणजे औदुंबराची छाया. स्वामी म्हणजे जहाजाला तारणारी सागराची लाट. स्वामी म्हणजे अंधाराला चिरणारी तेजस्वी वाट. स्वामींचे एवढे चांगले गुणगान व एवढे चांगले नामस्मरण जर केले तर स्वामी आपल्या पाठीशी नक्कीच उभे असतात, हे मात्र तितकंच खरं आहे. नामाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊनच पहा. ज्याला नामाचे प्रेम आले त्याने भगवंतालाच आपलेसे केले यात शंका नाही. तुमची कळकळीची हाक ऐकून तो तुमच्यापाशी आनंदाने धावत येईल, एवढे नक्की व निश्चित लक्षात ठेवा. जन्माला आला आहेस, थोडं जगून बघ. जीवनात खूप दुःख आहे, थोडं सोसून बघ. चिमुटभर दुःखाने कोसळू नको, दुःखाचे डोंगर पचवून बघ. यशाची चव चाखून बघ, अपयश येतं निरखून बघ. घरटं बांधणं सोपं असतं, थोडी मेहनत करून बघ. जगणं कठीण, मरणं सोपं असतं, दोन्हीतल्या वेदना सोसून बघ. जीवन मरणं एक कोडं असतं, जाता जाता एवढं कोडं सोडून बघ. म्हणून जीवन हे असंच जगायचं असतं व जन्म आपला त्यासाठी झालेला असतो. म्हणून हा जन्म व्यर्थ जाऊ नये म्हणून तुम्ही एकदा स्वामींचे नामस्मरण केले पाहिजे व स्वामींची सेवा एकनिष्ठपणे केली पाहिजे, हे नेहमी लक्षात ठेवा. मित्रांनो, घरातून बाहेर पडताना म्हणा, स्वामी माझ्यासोबत तुम्हीही चला.
कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा, मला पोटाशी धरा. तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा, स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे. तुम्ही काही कामे करता तेव्हा म्हणा, स्वामी माझ्या मदतीला या. यात हातून काही चुकले तेव्हा म्हणा, स्वामी मला क्षमा करा. तुम्ही रात्री झोपताना स्वामीविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा, स्वामी तुमच्या मायेचे उपदार पांघरून माझ्यावर नक्की घाला. मित्रांनो, मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते, हत्तीत ते सामर्थ्य नसतं. म्हणून लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक करू नये. कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका, कारण जिंकणारे सुद्धा सुवर्णपदक मान वाकूनच घेतात. म्हणून नेहमी जन्मात आला आहे त्यानंतर शांत आणि स्वभाव एकदम तुमचा निथळ पाण्यासारखा ठेवा. मित्रांनो, नातेवाईक या शब्दात काय दडलेलं आहे रहस्य ते आपण बघूया. जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं असं म्हणतात. ते खरं आहे, नातेवाईकांचं पण तसंच असतं. समोरून आपलं व्हावं असं म्हणणारे नातलग मागून आपली कधी वाट लागेल याचा प्रयत्नात असतात. तुमच्या घरात कधी वाद तंटे भांडण होत असतील तर मिटवण्यापेक्षा वाढवण्याचं काम ही लोक करतात. तुमच्या प्रत्येक प्रगती आणि यशाला कधी नजर लावायची हे यांना नाही असतं. आपल्या घरात काही वाईट घडलं तर आनंदी आनंद अशा लोकांना होतो. बरेचदा नातेवाईकांपेक्षा बाहेरची लोकच वाईट प्रसंगाला मदतीला येतात आणि रक्ताची फक्त मजा बघतात. टोमणे मारणे, कुचकट बोलणे, शिवीगाळ करणे हे त्यांचे विशेष गुण असतात. म्हणून अशा लोकांच्या संपर्कात न राहता आपण आपली प्रगती करावी, कारण ही लोक मानसिकरित्या आजारी आहेत हे लक्षात घ्यावे. त्यामुळं लोकांकडे लक्ष देऊ नये. लोकांकडे लक्ष दिले तर आपले लक्ष स्वतःचे भरकटते व आपण त्यांच्याकडे जास्त लक्ष देतो. बाळा, आता तुला तुझा स्वभाव बदलण्याची गरज आहे. तुझ्या रागीट आणि अहंकारी स्वभावामुळे तू तुझ्या पदरातलं सुख गमावलं आहे. एकट्याने संसार कधीच पूर्ण होत नसतो. संसार करण्यासाठी जोडीदार हा हवाच. राग आणि अहंकार जर बाजूला सार, तुझा संसार तुला पुन्हा मिळेल. मी तो तुला मिळवून देईल. जेव्हा तू डोळे बंद करून माझे नाम घेतोस, माझ्याकडे ज्या आशेने बघतोस, ये ते मला तू न मागताही कळतं. मी माझ्या भक्तांच्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतो. माझ्या आज्ञेचं पालन कर. तुला तुझ्या संसारात हव्या असणाऱ्या सर्व सुखसुविधा मी देईन. विश्वास ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असे स्वामी आपल्याला बोधवचन कायम देत असतात व स्वामी आपल्या कायम पाठीशी असतात. म्हणून आपण त्यांना कधीच विसरले नाही पाहिजे व आपण त्यांचे नामस्मरण सदा सर्वदा केले पाहिजे. मित्रांनो, सद्गुरू सांगतात, देव इतका वेडा नाही. अगरबत्ती लावण्याने, नारळ फोडण्याने आणि घंटा वाजल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहेत. आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल, सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले आहे. यापेक्षा आणखी काय देणार देव, हे लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला जो जन्म मिळाला आहे तेच तुमचे भरपूर मोठे सार्थक आहे. मित्रांनो, जप आणि जप दोन्ही शब्द दिसायला सारखेच आहेत, पण उच्चाराला वेगळे आहेत आणि त्यांचे अर्थ एकदम भिन्न आहेत. परमेश्वराचे नामस्मरण म्हणजे जप आणि स्वतःला सावरणे म्हणजे जप. तरी पण त्यांचा संबंध खूप जवळचा आहे. आपण भगवंताचे नाम जपतो तेव्हाच भगवंत आपल्याला जपतो. एवढे लक्षात ठेवा. दोघी नामांचे साम्य किती छान आहे हे लक्षात घ्या. तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच, तेव्हा स्वास्थ्य बिघडून न द्यायला आपली इच्छाच नाहीशी करावी. कोणतीही वस्तू मिळावी ही बुद्धी नाही ठेवू. हात व सोडावी, लोकांची आस सोडावी. प्रयत्न करून यश आले नाही म्हणजे दुःख होते, स्वास्थ्य बिघडते. मी केलेच नाही म्हटले म्हणजे कुठले दुःख? जे झाले ते होते आहे आणि जे होईल ते भगवंताचे आपल्या हिताकरता करणे आहे. आपण करते नाही असे मानणे, याला अखंड भगवंत नामस्मरण पाहिजे व स्वामींची तुम्ही कायम भक्ती केली पाहिजे. स्वामींचे नाम कायम मुखात ठेवले पाहिजे. मित्रांनो, पैसा गेला म्हणून काही अब्रू जात नाही. आपली अब्रू आपल्या आचरणावर अवलंबून असते. पैसा आला तर भगवंताच्या इच्छेने आला आणि यदा कदाचित तो गेला तर भगवंताच्या इच्छेने गेला असे म्हणून आपले समाधान बिघडू देऊ नये. पैसा हा नीतिधर्मानेच मिळवावा. तो वाटेल त्या मार्गाने मिळवणे इष्ट नाही. पैसा असल्यामुळे जर काळजी वाटू लागली तर तो पैसाच दूर केला तर नाही चालणार.
पैसा टाकून देऊ नका, पण पैशाच्या प्रेमातही राहू नका. जीवापाड श्रम करून जो कमवायचा तोच जर दुःखाला कारण होऊ लागला तर काय उपयोग? मग जर तुमच्या जन्मातच व तुमच्या आयुष्यातच शांतता नसेल तर त्या पैशाचा काही उपयोग नसतो. म्हणून पैशालाही तेवढंच महत्त्व द्या व जगण्यालाही तेवढंच महत्त्व द्या. हे लक्षात ठेवा. भगवंताच्या नामात नाद लागला तर दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडले कुठे? काळोख्या रात्री जशी काठी आधार असते तसे संसारात नाम आहे. खातखळगे काठीच्या योगाने टाळता येतात, तसे मोह, लोभ इत्यादी संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि दूर करता येतात. विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते, तसेच नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे. हाच नामाचा अनुभव. पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत. जर कोणी ऐकून घेतले तर ते बिंबवून घेत नाही, त्याचे मनन करीत नाही. आणि मनन करून ज्यांना ते पटले असूनही नाम घेत नाही. अडचणी असल्या तरी नाम घेता येते. म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबी सांगू नका. सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते, लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो. म्हणून लबाडी करू नका व आळस करू नका. जीवनात जे तुमचं ध्येय आहे ते पूर्ण करण्यासाठी आतोनात प्रयत्न करा व सर्वदा कार्यक्षम राहा. व कार्य करण्यासाठी तुम्ही तुमचे कार्य एकदम मनापासून केले पाहिजे. म्हणून जशी भक्ती आपण मनापासून करतो व ती देवाला मिळतेच, तसे कार्य आपण जर मनापासून केले तर ते आपल्याला यशाजवळ नक्कीच घेऊन जाते. ज्याचे समाधान खरंच भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल. नाम घेताना ते पवित्र वाटले पाहिजे. प्रत्येक वेळी नाम घेताना ते जिवंत आणि नवे वाटले पाहिजे. त्यासाठी होऊन गेलेल्या प्रिय अप्रिय घटनांचे चिंतन करणे आणि भविष्याची कल्पना करणे हे सोडलेच पाहिजे. नामस्मरणाची संगत घडण्यासाठी त्याला महाराजांच्या वचनाची जोड द्यावी. सतत नाम करत राहिले की नामाचा सहवास घडतो. पण सतत नामासाठी चिकाटी पाहिजे. एक मात्र लक्षात ठेवायला पाहिजे की नाम करण्यासाठी महाराजांचे वचन सतत लक्षात ठेवायला पाहिजे. ते म्हणजे जेथे नाम तेथे माझे प्राणही सांभाळावे खून. हे लक्षात ठेवा. मित्रांनो, जिथे तुम्ही राहता तिथे सद्गुरू आहेतच असे तुम्हाला वाटते आणि समाधान होते. हीच त्यांची खरी कृपा होय. श्रद्धेने जे काम होते ते तपश्चर्याने होत नाही. आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमार्थ समजा. गुरु म्हणजे साक्षात परमात्मा. त्याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या. याहून वेगळे काही करण्याची गरज आहे असे न वाटणे हेच गुरु कृपा. मित्रांनो, माझे सर्व ही त्यांच्या कृतीचे फळ आहे असे म्हटले तर क्रिया तर चालते, पण करते पण राहत नाही. मिळणे आणि जाणे दोन्ही प्रारब्धानेच आहे. मग हर्ष शोक वृथा का करावा? आपण जे मिळवले आहे ते स्वतःच्या प्रयत्नाने मिळाले. ही कल्पना गेल्याशिवाय देह प्रारब्धावर टाकता येणार नाही. जगातल्या घडामोडी जशा चालतात तशाच आपल्याही सर्व गोष्टी प्रारब्धाने चालतात. प्राण्यांच्या प्रारब्धाने आलेले भोग भोगावे लागतात. त्याचप्रमाणे माणसाला देखील आलेले भोग भोगावेच लागतात. पण भगवंताचा पाठिंबा ज्याला आहे तो मागे पुढे सोयीने भोग भोगू शकतो. म्हणून भोग भोगायला सगळ्यांनाच लागतात, कारण सगळ्यांनी दुष्कर्म केलेले असतात व कोणताही व्यक्ती असा नाही ज्याने वाईट कर्म केले नाही. त्याच्याकडून काही ना काही वाईट कर्म घडत असतात व त्यानुसार त्याला कर्माचे फळ भेटत जाते. म्हणून एक लक्षात ठेवा, आपल्याकडून स्वतःहून कधी चूक होऊ देऊ नका. भले आपल्याला विस्मरण नसते तेव्हा चूक झाली तर काही नाही, त्याचे सगळं प्रायश्चित्त देव माफ करतो. पण आपण स्वतःहून ज्या गोष्टी वाईट करतो त्याचे आपल्याला कर्माचे भोग त्यापेक्षा डबल भरावे लागतात. हे नेहमी लक्षात ठेवा. एका मनुष्याने 30 वर्षे मनापासून नोकरी केली. तो म्हणाला, भगवंताची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो. त्याला विचारले, ते कसे? तेव्हा त्याने उत्तर दिले, नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते. तो जिथे बदली करेल तिथे आपल्याला जावे लागते. मग घरात अडचण असली तरी तिथे आपले काही चालत नाही, म्हणजे आपले पण बाजूला ठेवावे लागते. आता मी सेवानिवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदलला. आता मी वरिष्ठांच्या ठिकाणी भगवंताला ठेवले आहे. भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे, कारण तो माणसासारखा स्वार्थी नाही. तो अत्यंत निस्वार्थी असल्यामुळे माझ्या हिताचेच नेहमी घडून आणतो. म्हणून मी आता अत्यंत आनंदात आहे. म्हणून तो व्यक्ती म्हणतोय की भगवंताला नामस्मरण तुम्ही जेव्हा करताय ते अगदी माझ्या नोकरीप्रमाणेच आहे. ते त्याच्या मनाप्रमाणे तुम्ही करा. तुम्ही काय करता तुमच्या मनाप्रमाणे करता.
तुम्ही जेव्हा त्याच्या मनाप्रमाणे केले तेव्हा तुम्हाला जे पाहिजे तुमच्या मनाप्रमाणे ते तुम्हाला मिळेल, हे लक्षात घ्या. मी मागत असे एक दान, ते द्यावे तुम्ही सर्वांनी. नामा परते नका मानू सुख, रामा पायी करून घ्यावे आपणास अर्पण. याहून नको मज काही, एवढी भीक घालावी सर्वांनी. 4 वेद 6 शास्त्रे सर्व केल्या स्मृती पारायण, तरी पण जवरी मन नाही झाले स्थिर. तोवर तेथे खोटे समाधान, सर्व शास्त्रांचे सार. एक भजावा रघुवीर, नामी ठेवावे लक्षपूर्व, तेने होईल समाधान. मित्रांनो, राम असो किंवा श्री स्वामी समर्थ असो, कोणतेही देव असो, तुमची ज्यांच्यावर भक्ती असेल त्यांचं तुम्ही नाम घेतलं पाहिजे. कारण ते म्हणतात, नाम हेच दान तुम्ही आम्हाला द्या आणि यानेच आम्ही भरपूर खुश होतो व आम्ही तुम्हाला भरपूर आशीर्वाद देतो. त्यामुळे नामात जी शक्ती आहे ती कशातच नाही. भगवंत हवासा वाटणे यामध्ये सर्व मर्म आहे. भगवंताचे प्रेम यायला एकंदर 3 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे संतांची संगती करणे, दुसरा मार्ग म्हणजे सद्विचाराची जोपासना करणे आणि तिसरा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण करणे. त्यापैकी ज्याला जो जुळेल त्याने ते करावे. मित्रांनो, जसे जमेल तसे भगवंताचे नामस्मरण करावे. काही माणसे म्हणतात, आता मी कामावर आहे, मला कामे आहेत, मी आहे, मी ते आहे. ही अशी कारणं देत बसू नका. तुम्ही भगवंताचे नामस्मरण कुठेही करू शकता व कसेही करू शकता. ते फक्त आपल्या मनात असले पाहिजे की आपण नामस्मरण करायला तयार असलो पाहिजे. तर ते नामस्मरण तुम्ही मनापासून कराल, हीच भगवंताची इच्छा असते. भगवंत म्हणत नाही की माझ्यासमोर या, बसा व तेव्हाच नामस्मरण करा. तुम्ही कधीही, कशी आणि कुठेही नामस्मरण करू शकता. गाडी सुरू झाल्यावर थोड्या वेळाने त्याने पानाचे साहित्य काढले. तेव्हा त्याच्या ध्यानात आले की आपण चुन्याची डबी विसरलो आहे. त्याने पुन्हा पुन्हा सामान हुडकले. त्याला मोठी चुडबुड लागली. कुठे काही पडल्याचा आवाज झाला की त्याला वाटे चुन्याची डबीच पडली. कुणी त्याच्याशी बोलले की त्याला वाटे आपल्याला हा चुना हवा का म्हणून विचारेल. ज्या गोष्टीवर आपले प्रेम असते ना, त्या गोष्टीची आपल्याला नड लागते. ती नसेल तर हळूहळू वाटते. तशी आपल्याला देवाची नड कधी लागली आहे का? प्रवासात आपल्याला कुणी चांगला माणूस भेटला, त्याच्याशी आपण बोललो, बसलो की त्यांचे प्रेम आपल्याला लागते. तो त्यांच्या स्टेशनवर उतरून जाताना आपल्याला त्याला म्हणतो, तुमच्याबरोबर वेळ किती आनंदात गेला हो, तुम्ही आणखी बरोबर असता तर बरे झाले असते. थोड्याशा सहवासाने जर एवढे प्रेम उत्पन्न होते, तर मग भगवंताचा अखंड सहवास ठेवल्यावर त्याचे किती प्रेम मिळेल. म्हणून त्याच्या नामाचा सतत सहवास ठेवावा व परमेश्वराला जवळ जवळ ठेवावे. जेव्हा तुम्ही काहीच करत नाही ना, तेव्हा फक्त एकच करा, ते म्हणजे नामस्मरण. नामस्मरण हे तुमचे भरपूर काही कष्ट आणि भरपूर काही संकटे हे नष्ट करू शकते. एवढी ताकद आपल्या नामस्मरणामध्ये आहे. माणसाने विचारच त्याला महान बनवतात आणि त्याला आयुष्यातून उठायचं काम सुद्धा विचारच करतात. म्हणून तुमचे विचार किती चांगले आहेत व शुद्ध आहेत याला भरपूर महत्त्व आहे. कारण विचारानेच माणूस ओळखला जातो, हे एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, तुमचं नाव आणि ओळख भली लहान असेल पण ती स्वतःच्या कष्टाने कमवलेली असली पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपण जेव्हा स्वतःच्या कष्टाने जे कमवतो व त्याची मजा घेतो, त्याची मजा ही वेगळी असते. व आपल्याला काही आयते मिळालेले असले त्याची मजा जेव्हा आपण घेतो तर त्याची मजा एवढी येत नाही जेवढी मजा स्वतःच्या कष्टाने केलेल्या कमाईत येते, ज्या यशात येते. हे लक्षात ठेवा. वेळ कमी आहे ही जरी वाईट गोष्ट असली तरी अजूनही वेळ आहे ही अतिशय चांगली गोष्ट आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीत तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी शोधल्या पाहिजे व चांगल्या गोष्टी शोधल्या पाहिजे. तुम्ही जर आळस कराल व तुम्ही प्रत्येक गोष्टीत म्हणाल हे असं झालं म्हणून मी नाही करणार, तसं नाही चालत. तुम्हाला ते करावंच लागेल, तेव्हाच तुमची यश तुम्हाला मिळेल. खोटं बोलणं सुरुवातील सहज वाटेल पण नंतर ते फक्त अडचणी निर्माण करेल. आणि खरं बोलणं सुरुवातीला जरी कठीण वाटत असलं तर ते पुढच्या आयुष्यात समाधान घेऊन येईल. म्हणून आयुष्यात कधी खोटे बोलू नये व कधी कोणाला फसवू नये. सगळ्यांशी तुम्ही खरं बोललं पाहिजे व आयुष्यात तुम्ही समाधानी व्हाल, हा मुद्दा आहे व हेच समाधान आहे. काहीतरी मोठा विचार करा. इतर कोणाच्या आधी तुम्हाला तो सुचू द्या आणि लवकर सुचू द्या. कारण विचारांवर कोणाचा व एकाचाही अधिकार नाही आहे. ज्याचं मन आणि शरीर शुद्ध नाही त्याचं मंदिरात जाऊन पूजा करणं व्यर्थ आहे. म्हणून आपलं मन शुद्ध पाहिजे व नामस्मरण करताना मन, शरीर सगळं शुद्ध असावं. त्यामुळे भगवंत आपल्याला आपले प्रॉब्लेम्स लवकर सॉल्व्ह करतात व त्या संकटातून आपल्याला लवकर बाहेर काढतात.
जगात जर सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर ते आहे तुमचं जीवन. ते अमूल्य आहे. जे काम तुम्ही ज्या वेळी पूर्ण करायचं ठरवलात ते त्याच वेळी पूर्ण झालं पाहिजे. नाहीतर लोकांचा तुमच्यावरचा विश्वास उडून जायला वेळ लागणार नाही. मित्रांनो, सर्वात आधी स्वतःवर विजय मिळवा, मग सारं विश्व तुमच्या पायाशी असेल. स्वार्थी माणसं तुमच्या सोबत नाही तर तुमचा पैसा आणि तुमची प्रतिष्ठा यांच्या सोबत असतात. यश नशिबाने नाही तर मेहनत करून प्राप्त होतं. आपल्या वागणुकीविषयी प्रामाणिक असणं हा सर्वात मोठा धर्म आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. ताकदीची गरज तेव्हाच लागते जेव्हा काही वाईट घडवून आणायचं असतं. नाहीतर जगात सगळं काही मिळवण्यासाठी प्रेमच पुरेसं आहे. जीवनात पश्चाताप करणं सोडा. असं काही करा की जे तुम्हाला सोडून गेले आहेत त्यांना पश्चाताप करावा लागेल. मित्रांनो, तुम्ही प्रत्येक गोष्ट चांगली करा. जग तुमचं काहीच वाईट चितणार नाही व वाईट होणार नाही. ज्यावेळेस तुम्हाला वाटेल माझं वाईट होतंय तर तो तुमचे देव प्रारब्ध नष्ट करत असतो व तुमचे संकट पुढचे घालवत असतो. गरजेपेक्षा जास्त वेळ आणि इज्जत कोणाला दिल्यास ते तुम्हाला त्यांच्यापेक्षा खालचं समजू लागतील, हे मात्र नक्की खरं आहे. स्वतःच्या विकासासाठी इतका वेळ खर्च करा की दुसऱ्यांची निंदा करायला वेळच मिळणार नाही. जर तुम्ही खरोखर तुमचं आयुष्य बदलू इच्छिता तर प्रत्येक दिवशी तुमच्यातला कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करा. किंमत दोन्ही चुकवावी लागते, बोलण्याची सुद्धा आणि शांत बसण्याची सुद्धा. पैसा प्रतिष्ठा बदलू शकतो, पात्रता नाही. एखाद्याच्या ताकदीचा अंदाज लावता येतो, त्याच्या इच्छाशक्तीचा नाही. ज्ञान हे पैशापेक्षा उत्तम आहे, कारण पैशाची रक्षा तुम्हाला करावी लागते आणि ज्ञान तुम्हाला रक्षा करतं. तुम्ही जितका विचार करता त्यापेक्षा कैक पटीने तुम्ही पात्र आहात. विचार करताना डगमगू नका. तुमचा गेलेला काळ किती वाईट असला तरी तुम्ही पुन्हा नव्याने सुरुवात करू शकता. तुमचं मन हीच तुमची सर्वात मोठी अडचण आहे. हे अशा समस्या तुमच्यापुढे उभं करतं ज्या वास्तवात कधी उद्भवतच नाही व संभवतच नाही. जिथे जहाजांनी जिद्द पकडलेली असते तिथे वादळ सुद्धा पराभूत होतात. जर आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे तर पैशांना नेहमी खिशात ठेवा, डोक्यात नाही. लोक तुम्हाला नाही, तुमच्या वेळेला महत्त्व देतात. स्वतःची किंमत तेवढीच ठेवा जितकी चुकवता येईल. जर तुम्ही अनमोल बनून राहिलात तर एकटे पडायची भीती जास्त असते. देव कोणाचं नशीब लिहित नाही. आयुष्यातल्या प्रत्येक पावलांवर आपले विचार, आपली वागणूक, आपले कर्म हेच आपलं भाग्य ठरवत असतात. उपवास जरूर करा, पण खाण्याचा नाही. वाईट विचार, वाईट चरित्र आणि वाईट स्वभाव यांचा उपवास करा. विश्वास ही खूप मोठी दौलत आहे. ती अशीच नाही वाटता येत. विश्वास जर स्वतःवर ठेवला तर तो ताकद आणि दुसऱ्यांवर ठेवला तर ती दुर्बलता बनून जातो. स्वीकार करण्याची हिंमत आणि सुधार करण्याची नियत असेल तर माणूस खूप काही शिकू शकतो. जहाज बदलण्याची गरज नाही. दिशा बदलाल तर किनारे आपोआप बदलून जातील. म्हणून तुमचं जे शिखर आहे, तुम्ही ज्या शिखरावर जाणार आहेत त्याचा रस्ता बदला, पण ध्येय बदलू नका, हे नेहमी लक्षात ठेवा. जहाज बदलण्याची तुम्हाला भरपूर गरज वाटली तेव्हाच तुम्ही बदलू शकता. म्हणून तुम्हाला वाटते की आता हे आपल्याकडून होणार नाही तेव्हाच ते करा. जेव्हा तुमचा आत्मविश्वास आभाळापर्यंत पोहोचला असेल, लक्षात ठेवा, तेव्हा तुमचे पंख कापायला तेव्हा कोणी ना कोणी नक्कीच पुढाकार घेईल. चिंता कधीच कायमस्वरूपी नसतात, पण काही लोक त्यांच्या आयुष्यापेक्षा मोठं बनवून टाकतात. आयुष्यातली सर्वात मोठी भेट मैत्री आहे. आज तुम्ही तुमचे स्वप्न तुमच्या पात्रतेपेक्षा मोठे ठेवा. उद्या तुमची पात्रता स्वप्नांपेक्षा मोठी असेल. जो वेडे असतात तेच इतिहास लिहितात आणि शहाणे लोक फक्त तो वाचून शहाणे झालेले असतात. जीवनाचा वेळ हा तुमचा सर्वात मोठा गुरु आहे, जो तुम्हाला सर्व काही शिकवतो. नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आज जीव लावून प्रयत्न करणं सगळ्यात चांगलं आहे. आयुष्यात दुःख यासाठी येतात की आपल्याला सुखाचं महत्त्व कळावं. हे खरं आहे की उंच चढाव कठीण असतात, पण उंचावरून दिसणारे दृश्य सुद्धा तितकेच विलोभनीय असतात. त्या लोकांना यश मिळवून दाखवा जे सतत तुमच्या हारण्याची वाट पाहत असतात. सुंदर आणि चांगल्या दिवसांसाठी वाईट दिवस बघावेच लागतात. प्रयत्नांपुढे नशिबाची इतकी पात्रता नाही की ते तुमचे स्वप्न अपूर्ण ठेवेल. आयुष्यातले कठोर निर्णयच यश खेचून आणतात. खरं तर आपण विचार चुकीचा करतो, नाहीतर अडचणी आपल्याला दुर्बल नाही तर सबल बनवतात. कोणी तुमच्या हातातून एखादी वस्तू खेचून नेऊ शकतं, पण तुमच्या पाकतनातून काहीच खेचून नेण्याची ताकद कोणातच नाही. जिंकण्याआधी विजय आणि हरण्याआधी पराजय कधी ठरवून मोकळे होऊ नका. परिस्थिती कधीही बदलू शकते. निर्णय घ्यायला हिंमत लागत नाही, तर निर्णय घेऊन तो योग्य सिद्ध करून दाखवायला हिंमत लागते. तो स्वतःला हरवू शकतो, तोच एक दिवस स्वतःला शोधू शकतो.
वेळ कितीही घट्ट धरून ठेवा, ती निसटणारच. ती वेळ आहे, एक दिवस नक्कीच बदलणार आहे. त्यामुळे हार मानू नका व जीवनात पुढे चालत राहा. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. एखादा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात. चिंता आणि तणाव दूर करण्याचा एक उपाय, डोळे बंद करा आणि म्हणा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींचे नामस्मरण करा. तुम्हाला कशाची चिंता आणि कशाचा तणाव वाटणार नाही व तुमचे सगळे संकट हे मिटून जातील व सगळे संकटावरून विजय मिळवून तुम्ही यशाच्या शिखरावर चाल. भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्यातला लागलेला रोग आहे. म्हणून कोणाला कधीच भिवू नका व सगळ्यांचा आदर करा. आई वडिलांना कधी विसरू नका. काही वादळे विच्छेद करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात, हे नेहमी लक्षात ठेवा. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. मित्रांनो, आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त राहा. गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण बनायचं. एका वेळी एकच काम करा, पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल. पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. म्हणून तुम्ही कितीही संकटांना सामोरे गेले व तुम्ही कितीही संकटे समोर पाहिली तरी तुम्ही हार नाही मानायची व मागे नाही सरकायचं. जर मागे सरले तर तुम्हाला सगळं काही तुमचं मिटून जाईल व सर्व काही तुम्हाला पहिलेपासून बनवायला लागेल व जग निर्माण करायला लागेल. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक तो इतिहास वाचतात, हे नेहमी लक्षात ठेवा. माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. कधी कोणाच्या भावनांबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल, पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवून बसाल. म्हणून कोणाच्या भावना दुखतील असे त्यांना बोलू नये व कोणाच्या भावनांवर ठेच पोहोचेल असे काही कृत्य करू नये, हे नेहमी लक्षात ठेवा. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे चांगले होईल, कारण चुकीच्या दिशेने जर तुम्ही वेगाने गेलात तर तेवढ्याच जोराने खाली पडाल आणि योग्य दिशेने हळूहळू जाल तर शेवटपर्यंत टिकाल व यशाच्या शिखरावर पोहोचाल, हे नेहमी लक्षात ठेवा. आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचं असेल तर चाली रचाव्या लागतात. लक्षात ठेवा, लोक खूप हुशार झाले आहेत. लोक जर चाली रचत असतील तर तुम्हालाही रचावे लागतील व तुम्हालाही चाणक्य व्हावे लागेल. म्हणून आयुष्यात स्तब्ध राहा, पण एकदम ॲक्टिव्ह पण राहा, कारण कोण काय करेल याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे व त्याचे तुमचे स्वतःचे रक्षण करण्यासाठी तुम्ही कायमस्वरूपी उभे राहिले पाहिजे. हरला म्हणून लाजू नका, जिंकलात म्हणून माजू नका. म्हणून कधी हार मानली तर तुम्ही कधीही लाजून नाही गेले पाहिजे व जिंकलात जेव्हा तुमच्याजवळ सगळे यश असेल तेव्हा तुम्ही माजले नाही पाहिजे व गर्व नाही केला पाहिजे. चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा, चुकलात जरी तरी एखादा तारा नक्कीच मिळेल. म्हणून या शब्दांचे व या 2 ओळींचा अर्थ असा आहे की तुम्ही ध्येय मोठं ठेवा. ध्येय मोठं ठेवाल तर एखादं छोटं ध्येय तरी तुम्हाला मिळेल, नाहीतर तुम्ही ध्येय छोटं ठेवाल तर तुम्हाला काही मिळणारच नाही. त्यामुळे चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा. धरात चुकला जरी चालेल तरी एखादा तारा नक्कीच मिळेल, हे लक्षात ठेवा. म्हणून मित्रांनो, या शब्दाचा अर्थ किती छान आहे. बुडवणाऱ्या किनाऱ्यावरून सूचना देतात ते सामान्य आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य. अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमत उरली नसती. अपमानाच्या पायऱ्यावरूनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो. जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल ती तुमचे जीवन वाचवणार आहे तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची आवश्यकता आहे, कारण ती व्यक्ती स्वतः तुम्हीच आहेत व तुम्हीच तुमच्या जीवनात तुम्हाला वाचवू शकता. आपल्या मनासारखं कधी घडत नसतं, हीच माझी ओळख असं नशीब म्हणत असतं. म्हणून जे आहे त्यात खुश राहा व आनंदी राहा व जीवन आपलं जगत राहा. कोणी कोणाला येत नाही मदतीला, आपली स्वतःची मदत आपल्यालाच करावी लागते. सुखाला सामोरे जाण्यातच खरं कौशल्य असतं. त्यात जमिनीवर राहूनही आकाशात उडायचं असतं. म्हणून तुमचे पाय नेहमी जमिनीवर ठेवा, पण तुमचे ध्येय नेहमी आकाशा एवढे ठेवा, हे लक्षात ठेवा. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.
म्हणून अपयश ही यशाची पहिली पायरी असते असे म्हणतात. त्यामुळेच म्हणतात, कारण आपण जेवढे अपयश पाहिले त्यावर आपल्याला अनुभव येत असतो व आपण त्या अनुभवातून शिकत असतो आणि पुढे चालत असतो. मित्रांनो, अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा. जिद्दी व्हाल, जेवढे जिद्दी व्हाल तेवढे यश तुमच्या जवळ येत जाईल. अविजय हाच आयुष्यातला सर्वात मोठा विजय असतो. दुबळी माणसे भूतकाळात जगत असतात आणि सामर्थ्यवान माणसे भूतकाळातून शिकत असतात. व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका, आहे तो परिणाम स्वीकारा. कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा. जेव्हा आपण काहीतरी नवीन करून पाहण्याची तयार असाल तेव्हाच आपण पुढे जाऊ शकता. स्वतःचा विकास करा, ध्यानात ठेवा. गती आणि वाढ ही जिवंतपणाची लक्षणे आहेत. मित्रांनो, प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा. प्रयत्न करत राहा, कारण अशक्य आणि कठीण हे काही समानार्थी शब्द नाहीत. म्हणून शक्य ही सगळ्या गोष्टी शक्य आहेत, अशक्य ही शक्य करतील स्वामी. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा व त्यांचे नामस्मरण नक्कीच करा. तुम्हाला नक्कीच यश मिळेल. प्रयत्न करत राहा, कारण सुरुवात नेहमी कठीणच होत असते. तुमचे किती वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता. अशक्य हा शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाका. असामान्य माणसाची 3 लक्षणे असतात. जो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते, त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो शूर असल्यामुळे त्याच्या कशाची भीती नसते. उत्साह हे सर्व काही आहे, फक्त ते गिटाराच्या ताराप्रमाणे नीट आवळले असायला हवे. अशक्य ते शक्य करण्यात एक वेगळीच मजा आहे. म्हणून जे तुम्ही विचार केला आहे आणि लोकांना ते अशक्य वाटत असेल आणि तुम्हाला ते शक्य वाटत असेल तर ते शक्य करून दाखवायची मजा ही खरंच वेगळी असते. मी कोणापेक्षा चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी कोणाचे तरी नक्कीच चांगले करेल याने फरक भरपूर पडतो. उठा, जागृत व्हा. जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका. मित्रांनो, स्वतःचा विकास करा, ध्यानात ठेवा. गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत. आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा. जगात अशक्य काहीच नाही, सगळं शक्य आहे. फक्त तुमचं मन हे नामस्मरणात पाहिजे. विचार करण्यासाठी वेळ द्या, कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे. म्हणून विचार करा व त्याप्रमाणे कामे करा. जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नका, कारण परमेश्वर हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकाराला देतो. यश हे प्रयत्नांना चिकटलेले असते. आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत. ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी. आतला आवाज सतत ऐकत राहणे ही स्वातंत्र्य मिळवण्याची किंमत आहे. आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे. म्हणून नेहमी आत्मविश्वास ठेवा व स्वतःवर विश्वास ठेवा. दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः काहीतरी करून दाखवणे यात खरी मजा आहे. आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो. म्हणून आपण जे करतोय ते सांगण्याची लोकांना गरज नाही, ते आपोआप त्यांना कळत जाईल. फक्त तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचत जा, तसं तसं त्यांना त्याची माहिती होत जाईल. आपले लक्ष विसरू नका, अन्यथा जे काही मिळाले तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. आपण ज्या ध्येयासाठी मेहनत घेत आहोत त्याबद्दल स्पष्ट आकलन नेहमी आवश्यक आहे. आपत्ती म्हणजे आपला सर्वात मोठा गुरु. आपली बाजू योग्य असेल तर दुर्बलही सर्व समर्थाचा पराभव करू शकतात. आपले सत्य स्वरूप सिद्ध करण्यास सोन्याला अग्नीत शिरून दिव्य करावे लागते व हिऱ्याला घनाचे गाव सोसावे लागतात. म्हणून तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचे असेल तर तुम्हाला यातूनच जावे लागेल व तुम्हाला भरपूर संकटातून जावे लागेल. मग त्यासाठी पहिलेच तयारी करून ठेवा. एक माणूस 20 ते 25 लोकांना 2 हाताने मारू शकत नाही, पण तोच माणूस 2 हात जोडून लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करू शकतो. त्यामुळे नम्रतेमध्ये किती ताकद आहे व तुम्ही बोलण्यामध्ये व तुम्ही करण्यामध्ये काय ताकद आहे यावरून कळते. रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कुठे जातो, पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका. त्या रस्त्यावर चालत राहा. तुम्हाला भरपूर संकट येतील, खड्डे येतील, डोंगर येतील, पण ते पार करत राहा. आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, कारण बदल हा जीवनाचा खूप मोठा भाग आहे व बदल हा लोकांमध्ये व जगामध्ये होत असतो. त्या बदलाप्रमाणे आपल्यालाही बदलावे लागेल व त्याचप्रमाणे व्हावे लागेल. जर आपण बदललो नाही तर लोक आपल्याला मागे टाकतील व पुढे जातील. इच्छा दांडगी असली की मदत आपणाहून तुमच्याकडे चालत येते. म्हणून इच्छा व अपेक्षा ठेवा, या सद्गुरूंकडे ठेवा, स्वामींकडे ठेवा.
ते भरपूर मोठी इच्छा असेल व भरपूर मोठी मागणी तुमची स्वामींकडे असेल तर ते नक्कीच तुमच्या मागे परत येतील व तुमच्या मागे राहतील. कारण तुमचा विश्वास आहे की स्वामी माझ्या पाठीशी आहेत तर ते आहेच. जर तुमचा विश्वास नसेल तर ते स्वामी तुमच्या पाठीशी कधीच असणार नाही. तुमचा विश्वासच व तुमचे नामस्मरणच ठरवते की स्वामी तुमच्या पाठीशी आहेत की नाहीत. इतिहास गोखण्यापेक्षा इतिहास निर्माण करणे महत्त्वाचे. उषा काळाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे रात्र. एकदा कर्तव्याच्या वाटेवरून जायचं ठरवलं की भावनांना विसरायचं असतं. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे. प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करू आणि तो न सोडवण्यासारखा असेल तर काळजी करून काय होणार. एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावकाशीने करणे श्रेयस्कर असते. आपण महान गोष्टी करू शकत नाही तर महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा. म्हणून छोट्या छोट्या गोष्टीने आपल्याला मोठी ध्येय मिळतात. त्यामुळे छोट्या गोष्टींकडे कधी दुर्लक्ष करू नका. त्यांच्याकडे लक्ष ठेवा. मोठे ध्येय आपोआप साध्य होईल. तुमचा आजचा संघर्ष तुमचं उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला आणि ते विचार तुमचे आयुष्य बदलतील हे नक्की लक्षात ठेवा. जेव्हा सगळं संपू गेलंय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. म्हणून नवीन नवीन गोष्टी ट्राय करत राहा. कारण तुम्हाला यश कशात मिळेल हे तुम्हाला देखील माहीत नसते. ते तुम्हाला निर्माण करावे लागेल व ते तुम्हाला शोधावे लागेल. तुमची यश व तुमचे शिखर, तुमचं आयुष्य हे तुमचं मन कशात लागतं हे तुम्हाला शोधावे लागेल. सुंदर दिवसाची सुरुवात, नाजूक उन्हाची प्रेमळ साथ, मंजूळ वाऱ्याची हळुवार हालचाल रोज तुमच्या आयुष्यात येवो. सुंदर सकाळ व तुमच्या आयुष्याची प्रत्येक दिवस ही सुंदर सकाळ हो, हीच माझ्याकडून स्वामींकडे प्रार्थना. मित्रांनो, स्पर्धेमध्ये तोच टिकून राहतो जो परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करतो. कदाचित म्हणून तर वादळामध्ये मोठमोठे वृक्ष उन्मळून पडतात, पण त्याच वादळात गवत मात्र टिकून राहतं. कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण त्या माणसाजवळ असतात. तो मनुष्य महान होतो. अशक्य हा शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाका. कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्याला वेळेला महत्त्व आणून देतो. कोणतीही वस्तू चांगली वा वाईट नसते, फक्त आपले विचार तिला तसेच रूप देतात. कोणतेही अडथळे नसलेली साधी वाट कशाचेही नेतृत्व करू शकत नाही. म्हणून ज्या वाटेवर तुम्हाला संकटे व अडथळे निर्माण होत असतील तीच वाट तुम्हाला चांगल्या यशाकडे घेऊन जाईल हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही जर शॉर्टकट माराल तर तसेच शॉर्टकट मारून परत त्याच जागेवर राहाल एवढं सुद्धा लक्षात ठेवा. कोणतेही उद्दिष्ट मेहनतीशिवाय साध्य होत नसते. म्हणून मेहनती तुम्हाला घ्यावीच लागेल व ती करावीच लागेल. कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हे शौर्याचे लक्षण आहे. म्हणून तुम्ही ध्येयाकडे बघून वाटचाल केली पाहिजे. कोणी तुम्हाला कितीही मार्ग तुमचा अडवण्याचा प्रयत्न केला व तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. गरुडा इतकी उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याची सोडत नाही. म्हणून ज्याला जितके दिले आहे त्याला तितके मिळत जाते. म्हणून आपल्या आयुष्यात आपण प्रयत्न नाही सोडले पाहिजे. आपण आपले कार्य करत राहिले पाहिजे. ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणतेही अंतर लांब वाटत नाही. एकदा विचारांची साखळी सुरू झाली की त्या साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो. हे नेहमी लक्षात ठेवा. आपले लक्ष साध्य विसरू नका, अन्यथा जे काही मिळाले तेवढ्यावर संतुष्ट राहण्याची सवय लागेल. म्हणून ध्येय मोठे बघा व ध्येय मोठे बघाल तर मोठे ध्येयच तुम्हाला मिळेल व मोठे जगणे तुम्हाला मिळेल. आयुष्यात जगण्याच्या दोन पद्धती. पहिली पद्धत म्हणजे जे आवडते ते मिळवायला शिका. दुसरे म्हणजे जे मिळवले तेच आवडून घ्यायला शिका. परिस्थितीला दोष देत राहण्यापेक्षा लढण्याची जिद्द अंगी बाळगा. चांगले काम करायचे मनात आले की लगेच करून टाका. कारण त्याचं परत तुम्हाला फळ मिळणार नाही व परत तुम्हाला ते तसं चांगलं वाटणार नाही. हसता हसता सामोरे जा आयुष्याला तर घडू शकाल भविष्याला. कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही. आता हसरा क्षण परत मिळणार नाही. मित्रांनो, हे कायम लक्षात ठेवा. खरी श्रीमंती शरीराची, बुद्धीची आणि मनाची असते. ती खरी पैशाची ही पण असते, पण त्या क्षणाला. गुणांचं कौतुक उशिरा होते पण होते. म्हणून गुण तुमचे चांगले नक्की ठेवा. गौरव हा पडण्यात नाही पडून उठण्यात आहे. घडून गेलेल्या गोष्टींकडे डुंकूनही न पाहता पुढे घडणाऱ्या गोष्टींकडे पाहत राहा. जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदला. जग आपोआपच बदलेल. जीवनातील काही पराभव हे विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात. म्हणून पराभव जिथे होत असेल
तिथून तुम्ही समजून जा की मला यातून काहीतरी शिकायला मिळाले आहे. यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीच शॉर्टकट नसतो. म्हणून यशाजवळ पोहोचण्यासाठी तुम्हाला खूप अडथळे येतील, पण तुम्ही पोहोचलेच म्हणून समजा. रस्ता नाही असे कधीच होत नाही. रस्ता शोधायला अपयश येते हेच खरे. म्हणून अपयश जर आले तर आपल्याला रस्ता दिसत आहे असे समजावे व पुढे चालत राहावे. वाहतो तो जरा आणि थांबते ते डबकं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस येतो. हे नेहमी लक्षात ठेवा. वेळेप्रसंगी हळवेपणा बाजूला ठेवून वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. व्यर्थी गोष्टींची कारणे शोधू नका. आहे तो परिणाम स्वीकारा. संकट तुमच्यातली शक्ती जिद्द पाहण्यासाठी येत असतात. संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हार घालते. संघर्षाशिवाय कधीच काहीच नवे निर्माण झाले नाही. सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट ती म्हणजे कष्ट, कष्ट आणि कष्ट. सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे. स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो. स्वप्न ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात. स्वप्न ती की जी तुम्हाला झोपूच देत नाही. म्हणून तुम्हाला जी झोपूच देत नाही व तुम्हाला झोपच त्या स्वप्नांशिवाय लागत नाही अशी स्वप्न तुम्हाला खूप उंचावर घेऊन जातात. अनुभव हा महान शिक्षक आहे, पण तो मोबदला मात्र फार घेतो. अन्यायापुढे मान झुकवू नका. स्वाभिमानाने लढा. प्रत्येक जुलमाविरुद्ध योग्य मार्गाने लढा. उच्च नीतीच्या कल्पना बदलून टाका. जातीपाती सोडून द्या. आपण जे पेरतो तेच उगवतं हे नेहमी लक्षात ठेवा. आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही, परंतु आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करू शकतो. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही. आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसतो आणि लोक रडत असतील. आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते. उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम नष्ट होतात. उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो हे नेहमी लक्षात ठेवा. उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही. म्हणून तुम्ही तुमच्या मार्गावर कसे चालताय याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवा. उषाकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नाही हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणून तुमचा काळ आला तेव्हा तुम्ही शांत व निथळ मनाप्रमाणे निथळ पाण्याप्रमाणे राहिले पाहिजे. एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा. कदाचित चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा घेण्याची ज्याच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानी असतो. कधीच न करण्यापेक्षा उशिरा का होईना केलेले बरे, पण करणे हे महत्वाचे. कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर. कुठल्याही वासनेचा क्षय करायला प्रचंड धैर्य व संयमाची गरज लागते. केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं. खरं आणि खोटं यात केवळ 4 बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऐकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं. खरे बोलण्याचा एक दुय्यम फायदा असा होतो की आपण कोणाशी काय बोलतो हे लक्षात ठेवण्याची गरज नसते. खऱ्या विद्यार्थ्याला कधी सुट्टी नसते. सुट्टी त्यांच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते. मित्रांनो, गरिबांच्या जीवनाशी एकरूप झाल्याशिवाय समाजसेवा करण्यास पात्र होता येत नाही. म्हणून गरिबांना कधीही मदत करा. तुमच्याजवळ जेवढे आहे तेवढं तुम्ही मदत करू शकता. जसा गेलेला बाण परत येत नाही तसे विचारपूर्वक केलेली गोष्ट विचारात पाडत नाही. म्हणून कोणतेही ध्येय ठरवण्याच्या आधी तुम्ही विचार करायला टाइम दिला पाहिजे व विचार एकदा झाला की कोणाचाही न ऐकता तुम्हाला माहीत आहे की मी चांगल्या गोष्टी करतोय तर तुम्ही त्याच्या मागेच लागले पाहिजे. जो धोका पत्करण्यास कचरतो तो लढाई काय जिंकणार. जो स्वतःला ओळखत नाही तो नष्ट होतो. ज्यांना आपण पराजित होणार आहोत अशी भीती असते ना, त्यांचा पराभव निश्चित आहे असे समजावे. ज्याला खरोखरच लक्ष गाठायचे आहे त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा. स्वप्ने जरूर खरी होतात. तुम्हाला मोठेपणी कोणी व्हायचं आहे ते ठरवा. आत्ताच तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्की समजा तुमची प्रगती होत आहे. तुम्ही मला कैद करू शकता, माझा छळ करू शकता, माझे शरीर नष्ट करू शकता, पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत हे नेहमी लक्षात ठेवा. मित्रांनो, मनाला कैद कोणीच करू शकत नाही. ते मन प्रत्येकाचे वेगळे असते व प्रत्येक आपल्या मनाप्रमाणे कार्य करत असतो. दृढ विश्वास हाच महान कार्याचा जनक आहे. म्हणून तुम्हाला जेवढा विश्वास असेल ना तेवढं तुमचे कार्य मोठ्या यशाच्या शिखरावर जाऊ शकते व जेवढा विश्वास कमी तेवढंच तुमच्या मनात शंका जास्त
व तुमचे अडथळे जास्त होण्याची शक्यता असते. निढळाचा धाम गाळून क्षमतो, त्याचीच पृथ्वीवर खरी मालकी असते. एक साधा विचार सुद्धा तुमचं आयुष्य उजळू शकतो. म्हणून नेहमी नवे विचार मिळवत राहा व नवे विचार करत राहा, कारण जग बदलत चाललंय, त्यासोबत आपल्याला सुद्धा बदलण्याची गरज आहे. तुमच्या स्वप्नांना कधी सांगू नका की तुम्हाला किती अडचणी आहेत ते, पण तुमच्या अडचणी नाही, नक्की सांगा की तुमचे स्वप्न किती मोठे आहेत. किती छान वाक्य आहे मित्रांनो, की तुमच्या स्वप्नांना सांगू नका की संकट तुमच्या अडचणी किती आहेत, व तुमच्या स्वप्नांना तुमच्या अडचणींना सांगा की माझे स्वप्न किती मोठे आहेत. किती छान शब्द लिहिलेले आहेत, वाचूनच मन भरून आले. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. म्हणून कर्म चांगले करत राहा. आजचे चांगले कर्म उद्या तुम्हाला तेच रिटर्न मिळणार आहे. हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्वतःला पूर्ण ज्ञानी समजणाऱ्या विकास कुठला समजायचाच, कारण जो स्वतःला भरपूर ज्ञानी समजतो तो गर्वाने फुगलेला असतो. स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात. म्हणून चुकाही टाळायला शिका व चुका करायला शिका. चुका जर कराल तुम्ही त्या चांगल्या गोष्टीत करा, वाईट गोष्टीत नाही. तुम्ही स्वतःहून जर चूक केली तर ती चूक मान्य नाही, ती देवालाही मान्य नाही. म्हणून देव तुमच्या पाठीशी कधीच राहत नाही. सुधारणा ही मनापासूनच झाली पाहिजे. नुसते नियम करून सुधारणा कधीच होणार नाही. म्हणून आपण काय करतो, नुसते नियम बनवतो की मला या वेळेस हे काम करायचं, त्यावेळेस ते काम करायचं, पण तुम्ही ॲक्च्युली त्याच्यावर किती काम करताय हे महत्त्वाचं आहे. प्रॅक्टिकल तुम्ही किती काम करताय हे महत्त्वाचं आहे. सर्वात अधिक संकटे घेऊन येणारा क्षण आपल्याबरोबर येणाऱ्या संकटांसोबत विजयश्रीही घेऊन येतो, हे लक्षात घ्या. म्हणून जेवढे जास्त संकटे असतील तेवढा चांगला विजय असेल व तेवढाच मोठा विजय असेल, हे कायम लक्षात ठेवा. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात. म्हणून काही गोष्टींचं टेन्शन घेत बसायचं नाही, त्या सोडून द्यायचा व आपल्या मार्गाला परत लागायचं. समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही, तो आदर्श शिक्षकांमुळे होतो. मित्रांनो, शिक्षकाला तुम्ही भरपूर महत्त्व दिले पाहिजे, कारण आपण शिक्षकांमुळे तिथे आहोत व शिक्षकांमुळेच आपण भरपूर काही गोष्ट शिकलो. आई वडिलांकडून तर आपण शिकतोच, पण आपले गुरु, आपले शिक्षक, त्यांच्याकडून आपण भरपूर गोष्टी शिकत असतो. सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा, परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये, एवढं लक्षात ठेवा. संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव होय, हीच आपली संस्कृती पाहिजे. श्रीमंतीची कास धरण्यापेक्षा लोकप्रियतेची कास धरा, तुम्ही आपोआप श्रीमंत व्हाल, एवढं लक्षात ठेवा. शिक्षण हे साध्य नसून समाधान आहे. शिक्षणातून नवचैतन्य, नवसंस्कृती, नवसमाज निर्माण करावायचा आहे. निष्ठेने जे आपली कार्य करतात ते परमेश्वराचे विकासात्वाला अनुसरून उन्नती पावतात. परिस्थितीची अधिक होऊ नेऊ नका व परिस्थितीवर मात करा. परिस्थितीवर मात कराल तर तुमचे आयुष्य चांगले बनेल व तुम्ही चांगल्या गोष्टी करू शकता. परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा परिस्थितीला आपल्या इच्छेप्रमाणे वाकविले पाहिजे. निदान तसा प्रयत्न तरी केला पाहिजे. प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस असतो. प्रतिभा ही अनंत परिश्रमात सामावलेली असते. प्रलयांच्या वेळात झंझावताने पर्वत सुद्धा डगमळतात, हे कबूल, परंतु ध्येयवतनाने निश्चल मन संकटात मुळेच डगमगत नाही. प्रसिद्ध व्यक्ती होण्यासाठी आयुष्यातला क्षण ना क्षण कोणत्या तरी एका क्षेत्रात सतत उघडावा लागतो. म्हणून सतत एक काम करत राहिले पाहिजे. आयुष्यात आपल्याला नक्कीच त्या गोष्टीत यश मिळते. प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो. प्रामाणिकपणे केलेल्या कामात मान असतो. म्हणून प्रामाणिक व्हायला शिका. प्रत्येक गोष्ट जर तुम्ही प्रामाणिक व्हाल तर समोरच्याचा तुमचा विश्वास वाढून जातो. शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही, तो स्वतःहून शिकतो. म्हणून काही गोष्टी अशा असतात की आपण कितीही ट्युशन लावली, किती आपण क्लासेस लावले तरी शिकू शकत नाही. पण काही मुलं अशी असतात ज्यांना ट्युशन नसते व काही नसतं तरी ते शाळेत किंवा कॉलेजमध्ये त्यांचा 1 नंबर येत असतो. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही, तो स्वतःहून नेहमी शिकत असतो व नेहमी तो प्रत्येक गोष्टीत शिकत असतो. विसरणे हा मानवाचा धर्म आहे, पण लक्षात ठेवे हे त्याचे कर्तव्य आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवावी की आपण काय कर्तृत्व करतोय व आपण काय कृत्य करतोय, ते वाईट आहे का चांगलं आहे, याची दखल घ्यावी. वचन देताना विलंब करा, पण पाळताना घाई करा. म्हणून तुम्ही काय वचन देताय याच्यावर लक्ष ठेवा व पाळताना ते पूर्ण निमूटपणे पाळा. मित्रांनो, जीवनात लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहावं लागतं, एवढं लक्षात ठेवा. कारण खाली अंधार असेल तरच त्या ताऱ्यांना महत्त्व असतं.
रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय म्हणजे मौन आणि नामस्मरण. नामस्मरणात एवढी ताकद आहे की भगवंत कोणताही देवाला तुम्ही मानत असाल त्या देवाचं तुम्ही नामस्मरण करायला हवं. तुमचं मन अगदी शांत व निथळ पाण्यासारखं होऊन जाईल, हे नेहमी लक्षात ठेवा. मी प्रत्येकमध्ये सांगत असतो तुम्हाला की नामस्मरण करा. नामस्मरणात भरपूर ताकद आहे व त्याचे अनुभव तुम्हाला अनुभवायला नक्कीच मिळतील. मोती म्हणून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागवणे जास्त श्रेष्ठ असते. मोठेपणाची इच्छा असेल तर मोठ्यांची ईर्ष्या व लहानांचा तिरस्कार करू नका. दोघांना समान ठेवा व तुम्ही नक्कीच जीवनात तुमच्या मोठे व्हाल, हे लिहून घ्या. मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य आहे, नाहीतर ते शहाण्या माणसाला सुद्धा येडं करून टाकते. म्हणून मूर्ख माणसामध्ये बोलू नये, हे शहाण्या माणसाचं एक कर्तव्य आहे. माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली यावरून मोजता येते. माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक. म्हणून पुस्तके वाचायला शिका व पुस्तके वाचून खूप ज्ञान मिळवा व तुमच्या यशाच्या शिखरावर जायला विसरू नका. बौद्धिक स्वातंत्र्य संपादने व धैर्याने त्याचा उपयोग करणे हे प्रगतीचे मूळ आहे. म्हणून तुमच्या बुद्धीला किती ज्ञान आहे हे केव्हा कळते, जेव्हा तुमची परीक्षा असते. तेव्हा तुमचे कळते की तुमच्या बुद्धीत तुम्ही किती ज्ञान एकत्र केलेले आहे. भित्री माणसे मरण्यापूर्वी अनेकदा मरतात, पण शूर माणसे एकदा जन्मतात आणि एकदाच मरतात. म्हणून जीवनात जर तुम्ही यशाच्या शिखरावर जायचं असेल तर लढायला शिका व लढून पुढे जायला शिका. भीती जवळ येताच तिच्यावर हल्ला करा व तिचा नायनाट करा. बेकड म्हणून जगण्यापेक्षा शूराचे मरण अधिक चांगले असते. मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही. मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत नाही. हे जितकं खरं तितकेच त्या प्रगतीचा मार्ग दाखवित नाही, हेही खरं. माणसं जन्मतात आणि मरतात, पण विचार जन्मतात आणि कधीच मरत नाही. म्हणून लक्षात ठेवा, विचार नेहमी चांगले ठेवा व विचार मरणार नाही याची काळजी नेहमी ठेवा. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही. प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरुवात करा. तुमचा दिवस, प्रत्येक दिवस हा चांगल्या दिशेने जाईल व चांगल्या कर्माने होईल. प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हा ती घडायला हवी. वेळ निघून जाण्यापूर्वीच तिची किंमत कळायला हवी. प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस असतो. म्हणजे तुम्ही जर निगेटिव्ह माणसांमध्ये राहत राहाल व तुम्हीच त्यात पॉझिटिव्ह गोष्टी निर्माण कराल तर तुम्ही किती प्रतिकूल परिस्थिती निर्माण करता हे त्यावरून माणसांना कळते. पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही. त्याचप्रमाणे आपण झुकून आयुष्यात जेव्हा आपण झुकतो तेव्हाच आपण भरपूर गोष्टी प्राप्त करतो व आपला गर्व देखील तिथे संपतो. पात्रता नाही म्हणून आपण परस्परांना भेटणे बंद केले तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना अज्ञातवासात जावे लागेल. नियमितपणा हा दुसऱ्यांच्या वेळेला किंमत देण्यातून जन्माला येतो. मित्रांनो, कोणीच मनुष्य सारखा असू शकत नाही. बोटाचे असे असते की आपल्याला 5 बोटं असतात, ते सारखे नसतात, ती नेहमी वेगवेगळे असतात. म्हणून प्रत्येकाला आपण सारखं समजू शकत नाही. प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाचा चेहरा, प्रत्येकाचं राहणीमान हे वेगळं असू शकतं. आपण त्याप्रमाणे निभावून घेतलं पाहिजे. शिक्षण हे साध्य नसून समाधान आहे. शिक्षणातून नवचैतन्य, नवसंस्कृती, नवसमाज निर्माण करावायचा आहे. मित्रांनो, ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नात तर खरा आनंद सामावला आहे. दुर्बल मनाचा मनुष्य कधी हुतात्मा होऊ शकत नाही. म्हणून दुर्बल राहू नका, सबल बना व नेहमी संकटांना सामोरे जा. तुमचं संकट कितीही मोठे असले तरी त्यांना सामोरे जा. थोर काय अगर सामान्य काय, प्रत्येकाला प्रत्येकाची गरज ही असतेच. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणून तुमच्या जीवनाला कसे घडवायचे हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही कोणावर डिपेंड राहू नका व कोणावर विश्वास ठेवू नका. तुमचं जीवन जगायला तुम्हाला स्वतःच जावे लागेल व स्वतःलाच सगळ्या गोष्टी कराव्या लागतील व त्याचप्रमाणे तुमचे जीवन घडत जाईल. हे तितकेच खरं आहे. टीका आणि विरोध हीच तर समाज सुधारकास मिळालेली बक्षिसं असतात. मित्रांनो, त्याचा वर्तमान काळ प्रयत्नवादी आहे, त्याचा भविष्य काळ उज्ज्वल आहे. म्हणून प्रयत्न करत राहा. कधीच मागे खचू नका व मागे सरकू नका. ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया नाही त्याच्या आयुष्याची इमारत कधी उभी राहू शकत नाही. म्हणून तुमच्याकडे विचारही देखील चांगले असले पाहिजे. मोत्यांच्या हारापेक्षा घामांच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो. म्हणून खूप मेहनत करा व तुमच्या यशाच्या शिखरावर जा. यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही. यश मिळण्यासाठी अपयश येतीलच,
म्हणून जेवढे जास्त अपयश तुम्हाला आले तेवढे जास्त यश मोठे तुम्हाला मिळेल, हे नेहमी लक्षात ठेवा. यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती ही आत्मविश्वास असते व दुसरी शक्ती म्हणजे नामस्मरण असते. तुम्ही जेवढा आत्मविश्वास जास्त ठेवाल व जेवढे नामस्मरण वाढवाल तेवढेच तुमची यश मिळण्याची शक्यता ही जास्त होऊन जाते व यश तुम्हाला नक्कीच मिळू लागते. नामस्मरणात एवढी ताकद आहे मित्रांनो. तुम्ही जेवढे जास्त नामस्मरण कराल तेवढे जास्त तुमचे आत्मविश्वास व तुमची शक्ती वाढत जाईल व आत्मविश्वास वाढला की यश आपोआप तुम्हाला मिळेल. म्हणून नामस्मरण करा व श्री स्वामी समर्थ हा मंत्र जाप तुम्ही दररोज करा व तारक मंत्राचे पठण करा व तारक मंत्र हा जप तुम्ही दररोज करत राहा. कारण तारक मंत्रात एवढी शक्ती आहे ना की तुमचे कोणतेही मोठे संकट ते निस्तरू शकते. कारण अशक्य ही शक्य करतीलच स्वामी. म्हणून स्वामी म्हणत असतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी आपल्या पाठीशी आहेतच, पण तुम्ही तुमचे प्रयत्न सोडले नाही पाहिजे, ते करून ठेवले पाहिजे. मित्रांनो चला तर मग मी एवढे बोलून हा व्हिडिओ इथे संपवतो. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल व ऐकल्याबद्दल तुमचे खूप सारे आभार. व व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा व असेच व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग मित्रांनो भेटूया. जय श्रीराम, जय हनुमान, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.